श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आत्ताच हिवाळा चालू झाला आणि हिवाळा असा चालू झालाय की कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आणि तुम्ही बघतच असाल की बाजारात आता आवळे देखील मुबलक प्रमाणात आपल्याला विक्रीसाठी आलेले दिसतात। भरपूर आवळे आहेत, 60 रुपये 80 रुपये किलो ह्या भावात आपल्याला आवळे बाजारात मिळतात। आणि तुम्हाला माहितच असेल की आवळा किती बहुगुणी आहे। हिवाळ्यासाठी तर तो अतिशय उपयुक्त असा आहे। केस गळण्यावर, स्किनसाठी त्याच्या भरपूर प्रमाणात सी विटॅमिन्स आहेत, त्यामुळे तो असाही म्हणजे नुसता आवळा खाल्ला तरी चालतो, पण जर वर्षभर टिकवण्यासाठी आणि वर्षभर आपल्याला आवळ्याचा आस्वाद घेता यावा म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ आवळ्यापासून बनवतो। जसे की मोर आवळा आहे, आवळ्याचा छुंद आहे, आवळ्याचं लोणचं घालतात, तिखट लोणचं असतं किंवा आंबट गोड असं लोणचं करतात। बरेच प्रकार आवळ्यापासून बनवले जातात। तर आज मी तुम्हाला माझ्या आजीची स्पेशल रेसिपी, म्हणजे माझी आजी जाऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाली, त्याच्या आधीच तिने मला ही रेसिपी एकदा शिकवून ठेवलेली आहे। तर मोरवळा आपण करणार आहोत। खूप छान मोरवळा करायची ती, तर तोच प्रयत्न मी दरवर्षी करते आणि असा हा 1-1.5 वर्ष आरामात टिकणारा मोरवळा आपण बनवणार आहोत। तर माझी आजी मोरवळा अख्खे आवळे घेऊन बनवायची। तर आपण काय करणार आहोत, आता फोडींचा मोरवळा करणार आहोत, कारण अख्खा आवळा कधी कधी संपत नाही, मुलांना आवडत नाही। मग छोटेसे फोडी जर वाटीत घेऊन आपण खाऊ शकलो तर ते छान वाटतं, म्हणून त्याच पद्धतीने आपण फोडीचा मोरवळा करणार आहोत। आणि बरेच जण आता हेल्थ कॉन्शियस असतात, साखर खाल्ली जात नाही, तर मी हा पारंपरिक पद्धतीने साखरेपासूनच बनवणार आहे। जर तुम्हाला त्याच्यात काय व्हेरिएशन पाहिजे असेल तर तुम्ही खडी साखरेचं बनवू शकता। खडी साखर आधी वाटून घ्यायला लागते, दळून घ्यायची मिक्सरमध्ये, तर त्याचाही बनवता येतो, किंवा गुळापासून देखील बनवतात। पण गुळाच्या मोरवळ्याला 5-6 महिने झाले की तो गुळाचाच एक वास यायला लागतो, त्यामुळे मी ज्या पद्धतीने आजीने मला जसं शिकवलंय तसंच मी मोरवळा करणार आहे। साखरेपासून मी मोरवळा बनवणार आहे। तर आपण बघूया आता मी मोरवळा कसा करते ती। तर हे बाजारातून मी अर्धा किलो आवळे आणलेले आहेत। हे अर्धा किलो आवळे आहेत, हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। 2-3 पाण्यात धुवून घ्यायचे। तुम्ही मीठ टाकून जरी धुवून घेतले तरी चालणार आहे। हे आवळे धुवून झाले की आपल्याला कोरडे करून घ्यायचे, पूर्णपणे कोरडे करायचे। आधी मी ह्या चाळणीत काढून घेते। हे मी चाळणीत काढून घेतलेत आणि स्वच्छ कपड्यात मी ते आता पुसून घेणार आहे। आधी ह्याचं पाणी आपण असं छान शोषून हा रुमाल घेईल आणि नंतर त्याला व्यवस्थित आपण आता पुसून घेणार आहोत की आवळा पूर्णपणे कोरडा राहिला पाहिजे, त्याच्यात पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे, तर मग मोरवळा खराब होण्याची शक्यता असते पाणी राहिलं की। हवं असल्यास तुम्ही 5-10 मिनिटं फॅनवर देखील त्याला वाळवून घेऊ शकता। तर मी फॅनवर थोडे त्यांना वाळवून घेते। आवळे स्वच्छ आता पुन्हा एकदा पुसून घेऊन डायरेक्ट चाळणीत ठेवते। आवळे आता मी छान पुसून घेतले आणि डायरेक्ट चाळणीत घेतले आणि खाली कढई ठेवली आणि त्याच्यावरती चाळणी ठेवली। कढईत थोडं मी पाणी घातले आणि हे आवळे आता आपल्याला वाफवून घ्यायचे। तर मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे। तर 15 मिनिटं आपण आवळे हे वाफवून घेणार। आता आवळे उकडून होतात आणि एकीकडे आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत। तर पाक करण्यासाठी अर्धा किलो आवळ्यांना साधारण 1.25 किलो साखर तरी घ्यायला पाहिजे। तर मी 1.25 किलो साखर कढईत घालून घेते। स्लो गॅस ठेवायचा आपल्याला आणि ही अर्धा किलो साखर भिजण्यासाठी मी हे पाण्याचं भांड पाणी घेतलेलं आहे।
तर साखर भिजेपर्यंत आपण त्यात पाणी घालून घेतोय. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. फक्त साखर भिजली पाहिजे व्यवस्थित, त्यासाठी आपण याच्यात हे पाणी घालून घेतलंय. आता जशी साखर वितळेल तसं त्याचा पाक होईल. मीडियम आचेवर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. हे बघा, साखरेला आता हळूहळू पाणी सुटायला लागलंय, साखर विरघळायला लागलेली आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. पूर्ण साखर आपण विरघळवून घेणार आहोत. पाक आपला होतोय. साखर पण आता थोडी म्हणजे मोठे दाणे होते ते तर कमी झालेत, म्हणजे साखर पण वितळतीये, छान विरघळतीये. साखर अर्धा किलो आवळ्यांना तुम्ही म्हणाल की मी पाऊण किलो साखर घेतली, तर आवळा तुरट आणि आंबट दोन्ही असतो, त्यामुळे कसं त्याला साखर जास्त लागते. नाहीतर मग तो मोरावळा तुम्हाला आंबट जास्त चव त्याची लागेल. म्हणजे साखर त्या आवळ्यात पण छान लागावी म्हणून आपण थोडी जास्त साखर घेतो आवळ्यांपेक्षा. तुम्हाला जर आंबट असं स्पेसिफिकली चालणार असेल की हां आम्ही आंबट चालू शकतो पण जास्त गोड नको, तर तुम्ही कमी साखर देखील घेऊ शकता. पण जनरली एवढी साखर म्हणजे पाक छान लागतो तो, जरी खूप गोड लागत नाही, कारण त्याच्या आवळ्याच्या तुरट आणि आंबट गुणामुळे ते फार गोड पण असं लागत नाही. तर तुम्ही ठरवा तुम्हाला साखर किती घ्यायची आहे ते. बघा आता साखर विरघळते, त्याला छान उकळ पण येतोय. आता साखर बऱ्यापैकी विरघळली आहे, थोडीशी आहे साखर. तर ह्याच्यात मी आता एक अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे, त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले ते घालते. आणि 7 ते 8 मी लवंगा घेतलेल्या आहेत, त्या देखील घालते. मी आधीच का घालते, कारण मग त्या दालचिनीचा आणि लवंगेचा स्वाद त्या पाकात उतरेल. आता तुम्ही पाहू शकता की आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तरी पण आपल्याला हा पाक करायचा आहे. हा पाक 1 तारी किंवा 2 तारी असं काही करायचं नाही आहे. हे पाणी आटेपर्यंत थोडं आपल्याला पाक करायचं. एकीकडे आपले आवळे उकळून झालेले आहेत, ते आपण बघूया. पाक स्लो आचेवर जरा शिजू दे, तोपर्यंत आपण आवळ्यांना पाहूया. आवळ्याचा गॅस मी बंद केला आत्ताच आणि मी झाकण काढून बघतेय. तर आवळे आपले छान वाफवले गेलेले आहेत. तर थोडं थंड होऊन द्यायचं हे आवळे आणि आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या. आता हे आवळे थंड झालेले आहेत, तर त्याच्या मी अशा फोडी करून घेते. त्या फोडी आपोआप होतात, बी काढून घ्यायची आपल्याला त्यातली आणि ह्या अशा फोडी करून घ्यायच्यात. मी रुमालावर का घेते, कारण जर काही पाण्याचा अंश असेल त्याच्यात तर तो देखील शोषला जाईल, म्हणून मी हे रुमालावर काढून घेते. त्याच्याशी मी फोडी करून घेणार आहे. अशा प्रकारे आपले सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि त्या छान आता मी रुमालावर घातल्यामुळे त्यातला पाण्याचा जो काही अंश असेल तो पण निघून गेलाय. आता मी या फोडी सगळ्या पाकात टाकते. याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता आपण हे पाकात घालूया. पाक छान जाड झालाय, तर आता ह्याच्यात आपण आवळे घालून घेऊया. हे आवळे मी ह्याच्यात घालून घेते. तर अशा तऱ्हेने मी हे सगळे आवळे पाकात घातले. आता मंद आचेवर आपल्याला हे आवळे ह्या पाकात छान शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे तो जो पाक आहे साखरेचा तो आवळ्यात पूर्णपणे
ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. तर इतपत आपल्याला ते ह्या पाकात शिजवून घ्यायचं. तुम्ही मीडियम फ्लेमवर देखील शिजवू शकता. त्याच्यात सतत चमचा फिरवला पाहिजे असं काही नाही, फक्त खाली ही साखर लागू नये म्हणून मी मध्ये मध्ये चमचा फिरवणार आहे. ह्याच्यात किंचित चवीसाठी तुम्ही अगदी चिमूटभर मीठ घातलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. तर आता हे जवळजवळ 15-1 मिनिटासाठी तरी मी या पाकात शिजवून घेणार आहे. या आवळ्याला या पाकाला छान उकळ येतोय. तर तुम्हाला आता थोडंसं अजून हे पातळ झालेलं दिसेल, कारण आवळ्यातला जो आवळा देखील पाण्याचा अंश आवळ्यात असतोच ना आतमध्ये ज्यूस, तर तो आवळ्याचा ज्यूस देखील त्या पाकात उतरायला सुरुवात झाली. तेव्हाच त्या पाकाला छान चव येईल आणि तेव्हाच तो बहुगुणी होईल आवळ्यासारखा. कारण आपण जेव्हा हा मोरावळा खाणार आहोत तेव्हा आपण त्या आवळ्यांच्या फोडीबरोबर हा पाक देखील खाणार आहोत, कारण त्या पाकातच सगळा या आवळ्याचा जो काही चव आहे, त्याच्यातले जे गुण आहेत ते त्या पाकात उतरणार आहेत. पित्तासाठी तर हे अत्यंत उपयुक्त असं बहुगुणी औषध आहे. जर तुम्हाला पित्त ॲसिडिटी जर वाटली तर तुम्ही वाटीत थोड्याशा ह्या फोडी घेऊन नक्की खाऊ शकता. तुम्हाला लगेच आराम वाटेल, लगेच पित्त कमी होऊन जातं. उन्हाळ्यात कधी कधी आपलं डोकं दुखतं उन्हात जाऊन आल्यानंतर, तेव्हा देखील आवळ्याची एखादी ही फोड आणि पाक खाल्लं तरी तुम्हाला छान वाटून जाईल. आत्ता हिवाळ्याच्या दिवसात तर तुम्ही सकाळी उठल्यावर चहाच्या आधी एखादी फोड खायची, किंवा संध्याकाळच्या वेळेस जेवणाच्या आधी, किंवा अगदी झोपताना देखील एखादी फोड आणि हा पाक खाल्लात तरी तुम्हाला छान वाटेल. आणि हे तुम्ही लगेच खाल्लं पाहिजे असंही देखील काही नाही. अगदी 1-1.5 वर्ष आरामात टिकतो. आणि नंतर तुम्हाला असं वाटेल की हां, आपण जर 6 महिन्यांनी परत बघितलं तुम्हाला ह्याच्यात रंग ह्याचा बदललेला वाटला की हे थोडंसं काळपट दिसलं, तर घाबरण्यासारखं काहीच नाही. हा कालांतराने थोडा काळपट होत जातो, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तर जितका तो काळा होईल तितका तो आणखीन औषधी होणार. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आता ह्यातलं पाणी आपण म्हणजे ह्यातला जो पाक आहे तो आपण आटून देणार आहोत. छान आपल्याला जाड करायचं आहे. या प्रोसेसला जवळजवळ माझ्या मते म्हणजे जो पाक होऊन पाकात आवळे टाकून ते शिजेपर्यंत अर्धा तास तरी जातो, लगेच होत नाही. आपले आवळे छान पाकात उकळतात. तुम्ही बघू शकता आवळ्याचं टेक्स्चर पण थोडं बदललेलं आहे, थोडा कलर पण चेंज झाला आहे. हे आत्ता तुम्हाला जर एवढा पाक दिसत असला, हे असं पाणी पातळ वाटत असलं, तरी ते आपण गॅस बंद करून जेव्हा ते थंड होईल, हे थंड व्हायला पण चांगले 3 ते 4 तास लागतात, तेव्हा तो छान जाड होईल. म्हणजे अगदी जाड होणार नाही, पण तुम्हाला असं वाटीत घेऊन छान चमच्याने खाता येईल एवढा तो त्याची कन्सिस्टन्सी होणार. तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते आपोआप होणार. त्याला अजून चांगलं शिजायचं आहे, त्या आवळ्यामध्ये तो रस चांगला ॲब्झॉर्ब व्हायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की रीलमध्ये तुम्ही बघता की 1 मिनिटात आवळ्याचा पाक किंवा आवळ्याचं लोणचं बनतं, तर तसं नसतं. ही प्रोसेस व्हायला पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण हा बनून आपल्या बरणीत भरायला अख्खा दिवस, पूर्ण दिवस तुम्हाला लागणार आहे. कारण ते आवळे आधी स्वच्छ धुवायचे, ते वाळवण्यासाठी तुम्हाला फॅनखाली ठेवावे लागतात, त्याला 10-15 मिनटं लागतात. नंतर त्याच्या फोडी करून घ्यायच्या, मध्ये 15 मिनटं ते उकडवून घ्यायचे, वाफवून घ्यायचे, त्यानंतर पाक करायचा आहे, पाकात हे टाकायचे. तर ही पूर्ण प्रोसेस खूप लेंदी आहे. रीलमध्ये दिसते त्याप्रमाणे सोपी नाही, म्हणून मी ह्याची रील न करता तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ का दाखवला आहे की तुम्हाला ॲक्च्युअल टाईम किती लागतो हे कळावा म्हणून. तर मी थोड्या वेळाने अजून 5 ते 10 मिनटात मी हे गॅस बंद करून घेते आणि नंतर आपण बघूया की हा पाक किती आळतोय ते. आणि मस्त काचेच्या बरणीत आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. हा आपला आता मोरावळा तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. तुम्ही बघू शकता की त्याचा कलर पण आता चेंज झाला, एक ब्राउनिश शेड त्याला आलेली आहे.
पाकाचा कलर पण बदललाय बघा. आता तो थंड झाला ना की अजून त्याला वेगळा कलर आहे. आता हे 3 ते 4 तास आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर आपण हे बाटलीत भरून घेणार आहोत. हा बघा आपला मोरवळा बनवून आता तयार झालेला आहे. आता मध्ये मी 4 ते 5 तास त्याला पूर्ण थंड करून घेतले. आता पूर्णपणे थंड झाले आणि आता तो मी काचेच्या बरणीत भरून घेणार आहे. शक्यतो काचेच्या बरणीचाच वापर करा, प्लास्टिक बिलकुल वापरू नका, तरच तो मोरावळा आपल्याला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आरामात टिकेल. तर असा हा मोरावळा आपला बनलेला आहे. आता तो मी काचेच्या बाटलीत भरून घेते. मोरावळा झालेला तर आता मी ह्या बाटलीत भरून घेते. इथे बाटलीच्या अशा प्रकारे हा मोरावळा मी काचेच्या बाटलीत भरलेला आहे आणि आपला मोरावळा बनून तयार आहे. हा मोरावळा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर मोरावळ्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या दीपदया ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हा मोरावळ्याचा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा.